नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. किणी विद्यार्थी मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या हिम्मत बहादर चव्हाण चषक कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते आमदार अशोकराव माने, माजी आमदार राजूबाबा आवळे, महेंद्रसिंह चव्हाण, विजयसिंह चव्हाण, हिम्मत बहादर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील किणी इथल्या किणी विद्यार्थी मंडळानं 71व्या दीपावली क्रीडा महोत्सव अंतर्गत हिम्मत बहादर चव्हाण चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. पहिल्या दिवशी 35 किलो गटातील स्पर्धा संपन्न झाल्या. 35 किलो गटात भादोलेच्या अजिंक्यतारा क्रीडा मंडळानं विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत 31हून अधिक संघांनी सहभाग घेतला. हसूरच्या जयक्रांती तरुण मंडळ विरुद्ध शिरगावच्या ज्योतिर्लिंग क्रीडा मंडळ यांच्यात झालेल्या लढतीत जयक्रांती मंडळाने 8 गुणांनी विजय मिळवला, तर हेर्लेच्या जय हनुमान मंडळाला 3रा क्रमांक मिळाला. जयक्रांती हसूरला उपविजेतेपद समाधान मानावे लागले. दरम्यान वारणा समूहाचे नेते आमदार विजय कोरे, वडगाव माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ, राजवर्धन मोहिते यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी वारणा दूत संघाचे संचालक ॲडव्होकेट NR पाटील, अनिल पाटील, सुहास राजमाने, मंडल अधिकारी अमित लाड, दीपक घाटगे, संजय माने, अजित पाटील, ॲडव्होकेट संतोष पाटील, प्रवीण खोपकर, ग्रामपंचायत सदस्य रणजित निकम, संताजी माने, राहुल जाधव, अशफाक दराळ, ऋषिकेश घाटगे, धीरज चव्हाण, अनिल खोत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.